संजय राऊतांचं दुःख खूप मोठं आहे. आपल्याला खासदारकीची ही शेवटची संधी आणि याच्यानंतर खासदार बनता येणार नाही हेच त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आपलं दुकान बंद झालं हेच त्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि या दुःखाचे उमाळे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा संजय राऊत त्या उमाळ्याने इतकं जळजळीत वक्तव्य करत असतात. संजय राऊतांनी नवा शोध लावलाय की ज्या ठिकाणी बाबरी ढाचा होता त्या ठिकाणापासून 4 किलोमीटर अंतरावर राम मंदिराची उभारणी होते. संजय राऊत तद्दन खोटं बोलतायत. जी वादग्रस्त जमीन आहे ती 2.77 एकर आहे आणि याच जमिनीवर अनेक वर्ष कोर्टबाजी सुरू होती. याच जमिनीसाठी लढा सुरू होता कारण याच जमिनीवर बाबरी ढाचा उभा होता. बाबरी ढाच्याचे 3 घुमट याच जमिनीवर उभे होते आणि त्यातल्या सगळ्यात मधल्या घुमटामध्ये रामललाची मूर्ती विराजमान होती. संजय राऊतांची प्रचंड तडफड सुरू आहे आणि त्यांच्या विकृत मेंदूतून हा जो तर्क निघालाय की राम मंदिराचं बांधकाम वादग्रस्त जागेपासून 4 किलोमीटरच्या अंतरावर होत आहे, तो तर्क फक्त हिंदू समाजाची दिशाभूल करणारा नाहीये, तो हिंदू समाजाच्या शब्दांचा अपमान करणारा आहे.